तसेच सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे। या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील एकूण 895 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। महायुतीचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे अभय जगताप यांच्यात दुरंगी लढत होते। दरम्यान कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। सातारातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। पाहूयात। सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान आज पार पडतंय। आज एकूणच सातारा आणि सांगली या दोन्ही ठिकाणी हे मतदान पार पडतंय। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज जवळपास 895 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप अशी दुरंगी लढत असून अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ हे देखील या निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावत आहेत। एकूणच या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आता थोड्याच वेळात सुरुवात होते। महायुतीमध्ये असलेला संघर्ष हा गेल्या कित्येक दिवस पाहायला मिळत होता, परंतु शेवटच्या टप्प्यात तो संघर्ष संपला आणि मग शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सदस्य असतील किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य असतील यांनी अखेर भाजपच्या उमेदवाराला शेवटच्या टप्प्यात पाठिंबा दिला आणि त्यामुळे कुठेतरी या निवडणुकीत भाजपचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतंय। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।